नमस्कार. दरवर्षी 27 मार्च हा दिवस जागतिक रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. 1961 मध्ये इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूट या संस्थेने हा दिवस सुरू केला. या दिवशी जगभरातील नाट्यकर्मी, दिग्दर्शक, लेखक आणि रसिक रंगभूमीच्या योगदानाचा सन्मान करतात आणि तिच्या भविष्यासाठी नव्या संकल्पना मांडतात. रंगभूमी ही केवळ मनोरंजनाचं साधन नसून समाज प्रबोधन आणि सांस्कृतिक संवादाचं प्रभावी माध्यम आहे. राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक बदलांना परिवर्तनाचं साधन म्हणून कला केवळ मनोरंजनासाठी नव्हे तर मानवी जीवनाचे प्रतिबिंब त्यात दिसावे असा तिचा उद्देश असतो. आजच्या डिजिटल युगात चित्रपट आणि वेब माध्यमे प्रबळ होत आहेत. अशा वेळेला रंगभूमीला नव्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. तरीही ती आपली वैचारिक खोली, प्रेक्षकांसोबत थेट संवाद आणि अभिव्यक्तीची ताकद यामुळे आजही टिकून आहे. रंगभूमी ही समाजाचे प्रतिबिंब आहे. त्यामुळे 27 मार्च हा दिवस केवळ रंगभूमी प्रति प्रेम व्यक्त करण्याचा दिवस नसून तिच्या भविष्यासाठी नवे मार्ग शोधण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे. आपण सर्वांनी या दिवसाचे औचित्य साधून नाट्यकलेचा सन्मान करूया, ज्येष्ठ रंगकर्मींनी दिलेला वारसा पुढे घेऊन जाऊया आणि रंगभूमीच्या संवर्धनासाठी योगदान देऊया. असेच या आजच्या पिढीचे नव्या दमाचे नवे कलाकार आपल्याला सांगत आहेत. आपण त्यांच्याकडूनच ऐकूया. नमस्कार. हम हे आम्ही थिएटर ऑफ रेलेव्हन्सचे रंगकर्मी आपणा सर्वांना वैश्विक रंगभूमीच्या शुभेच्छा देत आहोत. कला म्हणजेच माणुसकीचा बोध आणि थिएटर ऑफ रेलेव्हन्स नेहमीच कलेच्या माध्यमातून, आमच्या नाटकाच्या माध्यमातून माणसाला माणूस बनवतंय. थिएटर ऑफ रेलेव्हन्स नाट्य सिद्धांतासाठी प्रेक्षक हा पहिला आणि सशक्त रंगकर्मी आहे. या प्रेक्षकाच्या पाठबळाने आम्ही रंगकर्मी पूर्ण विश्वात आपला नाट्य सिद्धांत घेऊन चाललोय. थिएटर ऑफ रेलेव्हन्स या नाट्य सिद्धांतानुसार नाटक हे मुखवटे घालून नाही तर मुखवटे काढण्यासाठी आणि सत्याला शोधण्यासाठी प्रेरित करतं. थिएटर ऑफ रिलेव्हन्स नाट्य सिद्धांतामध्ये कला म्हणजे ART, अ रोमान्स विथ ट्रूथ. आम्ही सत्याच्या शोधात आहोत. थिएटर ऑफ रेलेव्हन्स आपल्या कलेने संपूर्ण जगाला आणि युरोपला गुंजायमान करत आहे. चला, या रंगमंच दिनानिमित्त आपण सर्व माणसांना एक संदेश देऊया की चला आपल्यातला माणूस शोधूया. कारण कोणतीही सत्ता आपल्याला रस्ते देईल, बांधकाम देईल, पण माणसाला माणूस बनवते ती कलाच. आणि म्हणून आम्ही रंगकर्मींनी हा पुढाकार घेतलाय आपल्यातल्या माणसाला शोधण्याचा. हम हे नमस्कार. विश्व रंगमंच दिवसाची हार्दिक शुभेच्छा. आज माणुसकीला वाचवण्यासाठी रंगकर्माची खूप गरज आहे. आज जगामध्ये जेव्हा तानाशा आहे, जेव्हा पुंजीवादचा वर्चस्व आहे, जेव्हा माणसाला माणूस नाही तर मशीन बनवण्याचा एक कारभार सुरू आहे, अशामध्ये माणुसकीला जपण्यासाठी रंगकर्माची खूप गरज आहे. रंगकर्म जसं सत्ता म्हणते करमणूकसाठी नाही आहे. रंगमंच, रंगकर्म बंड आहे, विद्रोह आहे सत्ताच्या विरोधात. आणि जनचेतना जागवणं हे रंगकर्माचा दायित्व आहे. रंग म्हणजे विचार आणि विचाराचा कर्म म्हणजे रंगकर्म. रंगकर्म समता, शांती, बंधुता आणि न्यायाचा पैरोकार आहे. ह्या तत्वाला घेऊन थिएटर ऑफ रेलेव्हन्स विगत 33 वर्षापासून संपूर्ण जगात रंग आंदोलन उत्प्रेरित करत आहे. असंच रंगकर्म पुढे व्हावं आणि रंगकर्म सत्ता प्रायोजित नाही, कॉर्पोरेटची पुंजीवर चालणारा नाही तर दर्शकाची सहभागिताने पुढे यावं हीच कामना आहे. हम हैं